नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणीतरी खरंच सांगितलं आहे, कलियुगच्या चरण चरणवर माणूस काय काय रंग दाखवेल. हृदयात ठेवून पाप, देव शोधून तरी सापडेल का. मनात ठेव भाव, ओठावर ठेव नाव, मग बघ देवच तुझ्या भेटीला येईल. मित्रांनो, तुम्ही कधी जगन्नाथपुरीला गेला आहात का? मित्रांनो, जगन्नाथपुरी येथे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जगन्नाथपुरीचा झेंडा फडकतो आणि आज पण जगन्नाथ प्रभूंचा रथ तेव्हाच पुढे सरकतो जेव्हा तिथला राजा सोन्याच्या बहारूने रस्ता साफ करतो. जोपर्यंत राजा येत नाही, बुहारू लावत नाही, तोपर्यंत रथ पुढे जात नाही आणि जाणारच नाही. तिथलीच एक सत्य घटना आहे, तुम्हाला प्रेरणा देणारी घटना आहे. जे लोक म्हणतात की कलियुगात देव नाहीये, त्या लोकांनी ही कहाणी ऐकावी. त्यांना कळेल की देव अजूनही आहे. हे तर आपल्या कुबुद्धीमुळे, कुविचारामुळे आणि सहवासामुळे आपल्याला असा सहवास लाभला, त्यामुळे आपण मानून घेतो की देव नाहीये. देव नाहीये, काही सेकंदासाठी मानून घ्या की देव नाहीये आणि थोडा वेळ नाक बंद करा आणि तोंडातून श्वास घेऊन बघा. हे साधन कोणी बनवलं की नाकातून श्वास येईल? ही कोणाची निर्मिती आहे? कोणत्या शास्त्रज्ञाने बनवलं? आईच्या पोटात बाळ असतं तेव्हा त्याची यंत्रणा कोण निर्माण करतं? हे सर्व क्रिएशन त्या परमात्माने बनवलं. म्हणजे नाकाने श्वास घेणं, कानाने ऐकणं, डोळ्यांनी पाहणं, ज्याने तुम्हाला ऐकण्याची, बोलण्याची, चालण्याची क्षमता दिली, बुद्धी दिली, शक्ती दिली. आज आपण त्यालाच म्हणतो की तो नाहीये. हे आपलंच दुर्भाग्य तर आहे. मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे जगन्नाथपुरीच्या मच्छीमाराची. त्याचं नाव रघु होतं. ही कलियुगातली घटना आहे. मच्छीमाराचं काम असतं मासे पकडणं. हे त्याचं कर्म असतं, मासे पकडणं, आणि ह्या कर्माद्वारे तो आपलं पोट भरतो. ही एका दिवसाची गोष्ट आहे. रघुला खूप वाईट वाटतं की त्याला मासे पकडावे लागतात. त्याला जीव हत्या आवडायची नाही. ह्या कृत्यामुळे त्याला खूप अपराधी वाटायचं. देवाकडे कितीतरी वेळा तक्रार करायचा. त्याची आई, बायको त्याला जा आणि काहीतरी घेऊन ये नेहमी सांगायचे. तो अनेक वेळा जायचा, पण समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसून राहायचा. जाळ टाकायचा नाही, कारण जाळ टाकलं तर पकडावं लागेल आणि घरी काहीतरी घेऊन जावं लागेल. बहुतेकदा घरी रिकाम्या हाताने जायचा. आईने विचारलं तर सांगायचा की आज काही भेटलंच नाही तर कसं सांगू. त्याला सर्वात जास्त ग्लानी व्हायची की मासे पकडून जीव हत्या करावी लागते, मला नाही करायची. देवाकडे नेहमी तक्रार करायचा, प्रभू माझं कल्याण करा, मला ह्यापासून मुक्त करा. एके दिवशी त्याच्या आईने आणि बायकोने त्याला खूप रागवलं की तू असं घरी बसून कसं चालायचं. आपण उपाशी राहू, उपाशी मरू. तुला काहीतरी कार्य करावं लागेल आणि हे जाळं घेऊन जा आणि मासे पकडून आण. हा जाळं घेऊन गेला आणि रडत गेला की प्रभू, हे सर्व मला करायचं नाही. तुम्ही असं माझ्याकडून करून घेत आहेत, आता मी काय करू. मग त्याने पाण्यात जाळं पसरवलं आणि जाळ्यात लाल मासा अडकला. मग ह्या माशाला जाळीच्या बाहेर काढलं. मग त्या माशाच्या तोंडातून बाहेर पडलं, हे नारायण माझं रक्ष करा, हे नारायण माझं रक्ष करा. ते मनुष्याच्या आवाजात असा आवाज बाहेर येऊ लागला. हे ऐकून रघुचं हृदय कापलं गेलं आणि रडायला लागला आणि माशाला घेऊन पळू लागला. घराकडे नाही तर जंगलाकडे धाव घेतली. जंगलामध्ये तलाव होता आणि त्या तलावामध्ये त्याने त्या माशाला सोडून दिलं आणि बोलला, मी तुला मारणार नाही, मी तुला मारणार नाही. आणि तेथेच जिद करून बसला की आता मला घरी जायचं नाही. असं खाली हात कसं जाऊ देवा, तुला जे करायचं आहे ते कर, माझ्याकडून जीव हत्या होणार नाही. तो तिथेच बसून राहिला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस झाले. तिथूनच एक म्हातारा ब्राह्मण जात होता. ब्राह्मण म्हणाला, अरे रघु, तू इथे बसला आहेस, तुला संपूर्ण गाव शोधत आहे, तू इथे काय करतोयस. मग रघु बोलला की महाराज, मी जिवंत नाही जाणार, इथे राहून मरून जाईल. मासे पकडणं माझ्याकडून शक्य नाही. देव माझ्याकडून दुसरं काही करून घेत नाही. देव आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत नाही. जी व्यवस्था केली आहे ते काम मला करायचं नाही. ब्राह्मणाने सांगितलं की देवाने तुझी व्यवस्था तर केली होती, तू स्वीकारच केला नाही. 3 दिवसापूर्वी तुला मासा भेटला होता. त्या मासाच्या मुखातून बाहेर पडत होतं, नारायण वाचवा, नारायण वाचवा. जर तू त्याला पकडलं असतं तर मग तुझे सर्व कामं सिद्ध झाली असती. पण तू थांबला महात्मा माणूस. तू त्या मासाला तळ्यात टाकून दिलं आणि तलावातही विराट माशाचं रूप दाखवलं होतं. मग तो रघुविचार करू लागला, ही घटना तर मासा आणि मला सोडून दुसऱ्यांना माहीत नाही, मग ह्या पंडितजींना कशी माहीत. हे पंडितजी सामान्य नाहीत. मग तो ब्राह्मणाच्या चरणामध्ये पडतो आणि सांगतो, प्रभू तुम्ही कोण आहात ते सांगा. मग ब्राह्मण सांगतो की मी पंडित आहे. नाही, तुम्ही पंडितजी नाहीये, कारण ही घटना माझ्याशिवाय आणि माशाशिवाय कोणालाच माहीत नाही. तुम्ही खरे सांगा, खरे सांगा. मला माहीत आहे की तुम्ही जगन्नाथ आहात.
तुम्ही मला दर्शन दिले नाही तर मी ह्या तलावात उडी मारून माझा प्राण त्याग करेल. तेव्हा जगन्नाथ प्रभूंनी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि रघुला सांगितले की तू आता घरी जा, तुझे सर्व कामं आपोआप सिद्ध होत जातील. तुला मासेमारी करायची गरज नाही. आता माझी पूजा कर, बघ आता तुझे काम कसे होतील. घरी आला आणि गावातील लोक उलट सुलट बोलत होते, तर हा बाबाजीचा बच्चा आहे, घरातील प्रत्येक जण उपाशी आहे, भूक मरत आहे. मित्रांनो, जगातील लोक असेच असतात. जेव्हा तुम्ही खरी भक्ती करणार तेव्हा तुम्हाला शिव्या देतील. आधी गाववाल्याने सुनवलं, मग आईने सुनवलं, मग आता बायकोची बारी होती. पहिले बायको सांगते की मी घाबरले होते की तुम्ही कुठे आहात. 3 दिवस पासून पत्ता लागत नव्हता, कुठे गेला होतात. पण माहित आहे का, तुमच्या गेल्यानंतर गावाचा प्रमुख आपल्या घरी आला आणि त्या कळालं की घरी खायला काही नाहीये. त्याला कुठून प्रेरणा मिळाली माहीत नाही आणि आम्हाला काहीतरी खायला राशन पाठवून दिलं. ज्या दिवसापासून घरी राशन पाठवले आहे कसलीच कमतरता भासत नाहीये. पण रघुला माहित होतं की हे सर्व त्या देवाची लीला आहे. आता लीला वाढू लागली. आता देवाने काय केलं माहीत आहे का? लोक त्याच्याकडे येऊ लागले आणि सांगू लागले, भाऊ रघु, तू खूप चांगला आहेस. बघ, आमचं मूल आजारी आहे. ज्या मुलाच्या डोक्यावर रघु हात ठेवायचा त्याला बरं वाटायला लागायचं. कधी कोणाच्या लग्नाला उशीर होत असेल तर रघु सांगायचा की भगवान जगन्नाथ महाराजांचं कीर्तन करा, लग्न लवकर होईल. सांगण्याचा अर्थ असा की रघुची वाणी सिद्ध झाली होती. ही वाणी सिद्ध कशी झाली? भागवत कृपेने. तुम्ही जे म्हणता ना, ह्या महाराजांमुळे हे झालं ते झालं, ते त्यांच्यामुळे नाही, तर ते त्या भगवंताच्या नामाचे आश्रित असतात. परमेश्वर त्यांच्या वचनांची पूर्ती स्वतः करतात. एके दिवशी जगन्नाथ प्रभूंनी रघुच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, रघु, आज आम्हाला तुझ्या हातचे खायचे आहे, तुझ्या घरी येऊन भोजन करायचे आहे. जगन्नाथ भगवंताने स्वप्नात सांगितले. रघु म्हटला की प्रभू, तुम्ही तर जगन्नाथपुरीत वास्तव करतात, मी तर जगन्नाथपुरीपासून 10 कोसच्या दुरीवर आहे. भगवान म्हणाले, मी सांगितलं तर भोजन तुझ्याच घरी करेल आणि तू तयारी कर. रघुने सकाळी बायकोला लवकर उठवलं आणि चुला पेटवायला लावला. सर्व भांडी स्वच्छ करायला लावली. बायको म्हटली की कोणी पाहुणा येणार आहे का? रघु म्हटला की ब्रह्मांडाचा सर्वात मोठा पाहुणा आज येणार आहे, सर्वात मोठा अतिथी आज येणार आहे. स्वतः जगन्नाथ प्रभू आपल्या घरी भोजन करायला येणार आहेत. अहो, पण जगन्नाथ प्रभूंची राजाच्या इथं एवढी मोठी अन्न व्यवस्था असते. एवढी मोठी व्यवस्था सोडून प्रभू तुमच्याकडे येतील का? स्वप्न ते स्वप्नच असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तो सांगतो की तुला जे सांगितलं आहे तेच कर, पुढे जगन्नाथ जे करतील ते होईल. मित्रांनो, खूप सुंदर कथा आहे, काय सांगू. जगन्नाथपुरीमध्ये प्रभूंना भोग लावण्यासाठी सर्व पडदे लावले गेले आणि थोड्या वेळाने पडदे उघडले, पण प्रभूंनी आज भोग स्वीकारला नाही. ब्राह्मण महाराजाकडे पळत गेला आणि राजाने विचारलं की काय झालं? ब्राह्मण म्हटला की आजपेक्षा मोठा अनर्थ कधी झाला नाही. आज प्रभूंनी भोग स्वीकारलाच नाही. राजा पळत गेला आणि प्रभूंना विचारलं, प्रभू, आज काय अपराध झाला? मला क्षमा करा, पण मला सांगा की माझ्याकडून काय अपराध झाला? आपण भोजन का स्वीकारलं नाही? राजा असं बोलताच तेव्हा राजाला शब्द ऐकू आले की राजा, तुझा काही दोष नाही. आज मी रघुच्या घरी भोजन करायला जातोय. तुझ्याकडे तर नेहमीच करतो. प्रभू, रघु कुठे आहे? इथून 100 कोसच्या दुरीवर. राजाने रथ तयार केला, पण घोड्यावर बसून 5 ते 10 सैनिकांबरोबर पळू लागला आणि पळा, प्रभू तर तेथे आहे. आणि तेथे जाऊन जे दृश्य पाहिलं ते आनंद देणारं होतं. दृश्य कसं होतं? रघु दिसतोय, रघुची पत्नी दिसते आणि रघु कसा दिसतोय? असा दिसतोय जसं कोणाला भोजन भरवतोय. हात दिसतोय, ताटातून भोजन प्रसाद घेताना दिसतोय, घास भरवताना दिसतोय, पण कोणाला घास भरवतोय हे दिसत नाही. राजा रघुचे चरण पकडून विचारतो, रघु, तुला कोटी कोटी नमन, तू खूप भाग्यशाली आहे. हे तर सांग, तू कोणाला भोग लावतोय? रघु सांगतो, जरा शांती धरा, प्रभू भोग लावतायत. प्रभू भोग लावतायत? प्रभू बसले आहेत इथे? हो, इथेच विराजमान आहेत. मी माझ्या हातांनी खाऊ घालतोय. प्रभू सांगतायत, तुझ्या हातांनी मला भरव. राजाने डोकं पकडून घेतलं. आता तर मी इथेच प्राणत्याग करेल. माझ्याकडून काय चुकी झाली जे प्रभू मला दर्शन देत नाही? प्रभू, तुम्ही याच्या हाताने खाताय पण मला दर्शन देत नाहीये. राजा मोठा धर्मात्मा होता. प्रभू राजाच्या सेवेने प्रसन्न होते. आता प्रभू 3 लोकांना दिसत होते, रघुला, रघुच्या बायकोला आणि राजाला. राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रघुची पत्नी आनंदाने प्रभूंना वाढत होती आणि रघु हाताने प्रभूंना घास भरत होता. हे अद्भुत दृश्य बघून राजा प्रेमसागरात डुबकी मारत होता. राजा रघुला सांगतो, रघु, तूने या संपूर्ण जगन्नाथपुरीला धन्य केले आहेस. मित्रांनो, संसारामध्ये कोणी लहान मोठं नसतं. ज्याने देवाची पूजा केली नाही तो सर्वात लहान. जो देवाचा बनू शकत नाही तोच सर्वात लहान. आणि ज्याने देवाचा स्वीकार केला
तो ब्रह्मांडामध्ये सर्वात मोठा तोच आहे. मित्रांनो, देवाने सांगितलं, राजन एक काम करा, रघुची पत्नी आणि आई जगन्नाथपुरीमध्ये राहायला पाहिजे, यांच्यासाठी व्यवस्था करा. राजा म्हटला, प्रभू, रघु माझ्या महालामध्ये राहील, सर्व काही तर तुमचंच आहे. रघु, तू चल माझ्या महालामध्ये राहा, प्रभूंची सेवा तू कर आणि आम्ही तुझी सेवा करू. मित्रांनो, जर देवापर्यंत पोहोचू नाही शकला तर काही बात नाही, पण तुम्ही जे देवापर्यंत पोचले आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. तेवढा प्रयत्न केला तरी तुमचं कल्याण होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.